नमस्कार, कसे आहात सगळे? चला महिन्याभराचे आणले काय लसूण, बटाटा आणि कांदे असं एकदमच आणतो आम्ही. पूर्ण एवढं शिल्लक होतं. काय काय म्हणतात, बटाटा आणि ते एकत्र ठेवायचं नाही. कांदा बघूया, हे बघू शकता. लसूण आहे 1 किलो आहे. एवढा शिल्लक आहे तर गेल्या महिन्यातलं, म्हणजे लसूण जातो, बरेच दिवस जातो, 2-3 महिने जातो एकदम आणल्यानंतर. तर काय शिल्लक असा एवढा असतोच तोपर्यंत एवढा एक येतो घरी. लसूण असा 1 किलो. बटाटा आणि कांदा काढूया खाली कसा आहे बघूया. हां, 5 किलो बटाटा आणि 5 किलो कांदे याच्यात भरून ठेवायचं. आणि इकडं असं बाहेरच ठेवते मी, गॅलरीतच. आणि तर वारं लागतं, बाद होत नाही. याची वरची साल काढून ठेवायची. बघा बटाटा बाजूला ठेवते सगळं. असं आणलं का सगळं निवडून ठेवायचं मस्तपैकी. आणि आता पावसाळा पण आहे, जास्त ऊन पण लागत नाही, वारं तर लागतंय. म्हणजे काय माझं कांदा लसूण बटाटा आपलं बाहेरच असतं. इथंच भाज्या पण निवडत बसते. भाज्या पण आहेत, आणून ठेवलेत, फ्रीज भरलाय. इकडे हे 3 असतं बाहेर. किती छान आहेत, हे जुने कसे दिसतात. हे वेगळे आणि हे वेगळे. हो, त्याला लगेच कसं बदल दिसून येतो. हे लाल आणि जरासे हे वेगळे. लसूण पण छान आहे. लसूण बघूया, पांढऱ्यातनं पांढरं कसं दिसतंय. असं ठेवायचं जरा वेळात, असेच छानपैकी आणि भरून ठेवायचं. हे वरच्या मी थोडेसे साली काढून ठेवते. बटाटा बघू, मोठे मोठे आहेत एकदम, एक पावशेरच असेल. चला आज मस्त हे भरून ठेवते. असं कसं एकदम असं आणून ठेवलं ना, हे 3 वस्तू, कांदा लसूण बटाटा, भाज्या फक्त आणल्या तरी चालते ना. आणि माझ्या भाज्या पण खूप असतात. बाजारात असतील तेवढ्या सगळ्या भाज्या असतात घरात. असं सगळं आता घेते छानपैकी, जरा वेळ ठेवते उन्हालाच आणि नंतर भरून ठेवते सगळं. चला, मस्तपैकी कांदा लसूण बटाटा कोणाला पाहिजे